बरं तुला आज बी नाही जेवण करायचं? अहो मला आज चतुर्थी, मला आज डायरेक्ट संध्याकाळी 9:30 वाजता जेवण करायचंय. बरं तू मला एक सांग, गणपतीला विघ्नहर्ता हे नाव कधीपासून पडले? मला काय माहिती नाही व, तुम्ही सांगा आता. मित्रांनो, जी गोष्ट आपण करतो त्या गोष्टीतली आपल्याला थोडी का होईना पण माहिती असायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो गणपतीला विघ्नहर्ता नाव कधीपासून पडले. तर ऐक, रावण आणि त्याची आई कैकशी हे दोघं जण गप्पा मारीत बसले होते. रावण त्याच्या आईला काय म्हणतोय, हे बघ मला आई, तुझ्या मुलाकडं त्रिलोक्याचं वैभव आहे. त्यावेळेस त्याची आई काय म्हणती, हे तुझं जे वैभव आहे का हे चिरकाल नाही. तर रावण आईला बोलतो की हे वैभव माझं चिरकाल राहण्यासाठी मला काय करावं लागेल? तर आई सांगते की हे वैभव तुझं चिरकाल टिकण्यासाठी त्याला भगवंताच्या स्पर्शाची गरज आहे. मग लगेच रावण काय करतो, निश्चय करतो आणि स्वर्गात जातो. स्वर्गात जाऊन भगवान शंकराची एवढी घोर तपश्चर्या करतो की भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी त्याला फक्त आणि फक्त एक पुष्प कमी पडते. त्यावेळेस तो कुठलाच विचार न करता स्वतःचं शिरकमल काढून तो भगवंताच्या चरणी वाहतो आणि लगेच भगवान शंकर त्याला प्रसन्न होतात. हे बालका, मी तुला प्रसन्न झालोय आणि तुला काय इच्छा आहे ते माग. त्यावेळेस रावण सांगतो, भगवंता मला तुमचं आत्मलिंग पाहिजे आणि मला हे आत्मलिंग घेऊन लंकेला जायचं. त्यावेळेस भगवान शंकर त्याला ते आत्मलिंग देतात आणि त्याला सांगतात, हे बघ, हे आत्मलिंग तू ज्या ठिकाणी ठेवशील त्या ठिकाणीच त्याच ठिकाणी ते प्रकट होईल. ठीक आहे म्हणला रावण. आत्मलिंग घेतलं आणि निघाला लंकेच्या दिशेने. आणि आत्मलिंग घेऊन रावण काय करतो, लंकेच्या दिशेने निघतो. त्यावेळेस सगळे स्वर्गातले देव एकत्र येतात आणि सभा घेते की आता रावणाने जर हे आत्मलिंग लंकेमध्ये नेलं तर रावण सगळ्या जगावर राज्य करीत आणि आपल्याला सुद्धा त्याच्या आदेशाने जगावं लागेल आणि एक दिवस या संस्कृतीचा सगळा नाश होईल. म्हणून ह्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण रोखलं पाहिजे. पण ब्रह्मदेव काय म्हणतात, किंवा रावणाला शक्तीने आपण रोखू शकत नाहीत, तर त्याला आपल्याला बुद्धीनेच रोखावं लागेल. आणि बुद्धीची देवता कोण आहे, तर बुद्धीची देवता ही गणपती. आणि ते काम गणपतीकडे देव सोपवतात. आणि मग गणपती बाप्पा म्हणते, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सगळं बघून घेतो. आणि लगेच गणपती वेश बदलतो आणि वेश बदलून लगेच ज्या ठिकाणावर रावण जात असतो त्या ठिकाणावर लगेच, महाराज महाराज महाराज, तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला 8 दिवस झालं शोधतोय. महाराज तुम्ही कुठं इकडं ह्या जंगलात फिरतात आणि हे डोक्यावर काय पत्तर घेऊन चाललात? तर त्यावेळेस रावण म्हणतो, बाळा हे तुला कळणार नाही, भगवंताची घोर तपश्चर्या करून मी हे शिवलिंग प्राप्त केलंय आणि हे मी घेऊन लंकेला चाललोय. त्यावेळेस ते गणपती बाप्पा म्हणतात, मग तू असंच गप्पा हाणीत ते थोडं पुढं जाईल. पुढे गेल्यावर त्याला येते लघुशंका, रावणाला लघुशंका येते. त्यावेळेस काय होतंय, रावण काय करतो, थोडी वाट वाकडी करतो. त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतात, महाराज तुम्ही इकडे कुठं चाललात? त्यावेळेस ते म्हणतो, मला लघुशंका करायची. महाराज हे एवढं पवित्र लिंग डोक्यावर घेऊन लघुशंका करणं हे शास्त्राच्या विरुद्ध आहे, हे तुम्हाला हे संस्कृतीला मान्य नाही. त्यावेळेस रावण सुद्धा बुद्धिमान होता. रावणाने विचार केला, अरे बाबा मी इथून इतक्या लांब प्रवास चलत आलो तर मी असंच करीत आलोय. त्यावेळेस बुद्धीमध्ये चातुर्य असा गणपती बाप्पा सांगितलं, महाराज त्यावेळेस तुझ्यापाशी कुणीच नसन, आता सध्या मी तुमच्या जवळ उभा आहे आणि मी जवळ उभा असताना तुम्ही हे असं कृत्य करणं म्हणजे हे शास्त्राला न शोभणारी गोष्ट आहे. आणि ते रावणाला पटलं आणि त्यांनी काय केलं, ते लिंग गणपती बाप्पाच्या डोक्यावर दिलं आणि गणपती बाप्पाला सांगितलं की हे लिंग कुठल्याही परिस्थितीमध्ये जमिनीवर ठेवायचं नाही. त्यावेळेस ते मला, ठीक आहे मी तुम्हाला 3 हाका मारीन आणि 4थ्या हाकाला जर तुम्ही नाही आले तर मी हे लिंग खाली ठेवीन. रावण थोडा झाडाच्या आडून जातो
आणि झाडाच्या आडून गेल्यानंतर त्याला काय होतंय, त्याला एक सुंदर अशी अप्सरा दिसते. आणि अप्सरा दिसल्यामुळं तो काय होतो, तिच्याकडं आकर्षक केला जातो. आणि ती अप्सरा जशी जशी पुढे जाईल तो भाविक होऊन तिच्याच मागं तो राहून तिच्याच मागं जातो. आणि त्यावेळेस काय होतं, मग अशा टाईम निघून जातो, 2-3 तास निघून जाईल. 2-3 तासानंतर रावण परत येतो. परत आल्यानंतर बघत होतं काय लिंग जमिनीवर ठेवले. आणि मग भगवंताने त्याला सांगितलेलं असतं, ज्या ठिकाणी तू हे लिंग ठेवशील त्या ठिकाणी ते प्रकट होणार. त्या ठिकाणी ते लिंग प्रकट झालं आणि सगळ्या देवावरचं संकट हे निवारण झालं. त्या दिवसापासून गणपती बाप्पाला विघ्नहार्ता हे नाव पडलेलं आहे. मित्रांनो, खरंच आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर स्त्रीलंपट माणूस भगवंताची प्राप्ती कधीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथवरच घ्यायचं विघ्नहर्तापर्यंत त्या दिवसापासून. भगवंताकडे कसं आलं